तुझ्याचकडे राहू दे भाई, मग माझ्याकडे नको. माझी जबाबदारी नाही घेऊ शकत पैसे. लगातारचे 3 षटकार टिनू भाई यांच्याकडून मात्र 300 रुपयाचा कॅश प्राइज. सुजित साडी लगातारचे 3 षटकार टिनू भाई यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवर हर्षल. जाऊया मॅच कडे. तर फलंदाजी मार्कवर एका बाजूला सुजित, एका बाजूला संजय. सकाळची झंझावती इनिंग आपल्याला पाहायला मिळालंय. हॅट्रिक जर विकेट घेतोय हर्षल तर त्याला देखील आपण पाहतोय 300 रुपयाचा कॅश प्राइज टिनू भाई आपल्याला पाहायला मिळतात. बक्षिसांचं भडीमार, बक्षिसांची खैरात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. राईट हँड अराउंड विकेट. यावेळेस पहिल्या चेंडूवर एक फटका जर आपण पाहिला तर फसला होता. खऱ्या अर्थानं सुजितचा प्रयत्न होता की मोठ्या फटक्याला डिपॉझिट करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन एकदा चांगलं टायमिंग बघायला मिळालं नाही. आणि जर आपण पाहिलं तर इथून सुरुवात केली जाते स्कोर कार्डला. 1 चेंडू आणि 2 धाव धावफलकावरती आपण पाहू शकाल. आर्यन फायटर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. यानंतर फायनलचा ब्लास्ट, फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हॅट्रिक साठी टिनू भाई यांच्याकडून 100 रुपये. 300 3 षटकार 300, हॅट्रिक 300. यावेळेस आपण पाहतोय झेल सुटलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पंचांनी हात नो देखील केलाय, म्हणजे उंचावलाय. मागच्या मॅच मध्ये देखील हर्षल यांनी मात्र 1 नो चेंडू हाताळला होता, परंतु आता झेल हाईट फॅक्टरचा मॅटर करतोय असं पंच प्रणय आणि आपण पाहतोय मनीष किणी इथे मात्र दर्शवित आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1 चेंडू आणि 4 धावा. नो बॉल आपल्याला बघायला मिळाला. येणाऱ्या काळात आणखीन चेंडू फेकून जर पाहायचे झाले या षटकामध्ये तर 5 चेंडू फेकायचे आहेत आणि येणारा चेंडू जर पाहिलं तर फ्री हिटचा आहे. या फ्री हिटचा चेंडूचा आस्वाद कुठल्या रीतीने घेतला जाईल हे देखील तेवढंच दर्शनीय असेल. गोलंदाजी मार्कवर हर्षल मागच्या मॅच मध्ये मात्र खऱ्या अर्थानं एका चेंडू मागे 11 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहतो 5 चेंडू मागे फक्त 1 धाव खर्च केली आणि 13चा टार्गेट असताना 1 चेंडू 2चा खेळ देखील बघायला मिळाला. तेव्हा मात्र राजेश ठाकूर यांनी मात्र तो चेंडू मिस झाला. फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर कदाचित खूप काही बदल झाले असते. बाउंड्री देखील सेम झाल्या होत्या. फ्रेश टॉस मध्ये मात्र फायनलचं तिकीट मिळालं असतं, परंतु क्रिकेटला जर आणि तर साठी थारा नाही. जाऊया मॅच कडे, जिथे दुसरा चेंडू प्लीज वेळ जास्त जातो, एवढा वेळ घेऊन नाही चालणार. आणखीन एक फायनलचा मॅच आहे. बघा आता 5:30 झालेले आहेत. आणखीन एक मॅच. इथून तर फक्त 1 चेंडू झाला म्हणजे पूर्ण 2 मॅच खेळवायचे आहेत. तर जाऊया मॅच कडे, जिथे गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर हर्षल तयार होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी ऑन साइड खेळायचं होतं. मिळवणला जर तिथे खेळाडू पाहिले तर तैनात आहेत. धावसंख्या 1 मिळाली. या धावसंख्येच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजे 2 चेंडू आणि 5 धावा. होमसाई स्पोर्ट्सची एंटायर टीम अथक परिश्रम या स्पर्धेसाठी ज्यांनी घेतले आणि 2 दिवस मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक चांगलं टेलिकास्ट म्हणून एक चांगली उंची प्राप्त करून दिली. आपण पाहू शकाल कालच्या दिवसात मयूर घरत, आजच्या दिवसात हर्षद घरत आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल हृदयेश घरत आणि एका बाजूला आपण पाहतो तनय घरत. अशी मात्र ही 3 स्टारची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फुलरचा चेंडू आणि फुलर चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय. आपण पाहू शकाल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय. दर्जेदार हा षटकार. थँक्यू सो मच. यावेळेस जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा जाऊन पोहोचतात 11 आणि खऱ्या अर्थानं डीजे मास्टरच्या माध्यमातून जय श्रीराम यांचं प्रभू रामचंद्रांचं गाणं वाजवलं जातंय. येणारा 22 जानेवारी भारतवासियांसाठी मात्र एक पुन्हा एकदा दिवाळीचा मात्र सण येतो असं म्हणायला हरकत नाही. अयोध्यामध्ये मात्र जे राम मंदिर बनलं गेलं त्याची खऱ्या अर्थानं प्राण प्रतिष्ठा त्या मूर्तीची 22 जानेवारीला केली जाईल. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी मात्र भारताला आवाहन केलंय की त्या दिवशी एक तरी दिवा आपल्या घरामध्ये जळायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे आपण दिवाळी सेलिब्रेट करतो त्याच प्रकारे 22 जानेवारी हा देखील आपल्यासाठी दिवाळी म्हणून येतोय, कारण प्रभू रामचंद्र यांचे मात्र अयोध्यामध्ये प्राण प्रतिष्ठा इथे मात्र होतं. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 4 येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 12 धावा फलकावरती आहेत. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
संजय यांनी मात्र एका चेंडूचा खेळ करत आतापर्यंत एक डाव जमावला. यावेळी संजय यांच्या बॅटमधून अगदी समोर तिथे जिग्नेश आहेत आणि जिग्नेश कडून मात्र चांगला झेल टिपलाय फलंदाज संजय. बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात ते म्हणजे चेतन आणि सुजित ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. या पुढील मॅचला मात्र एक रंग देत असताना 5 चेंडू 12 धावा. हर्षल गोलंदाजी मार्कवर एक गडी बाद त्यांना निश्चित स्वरूपात केलाय, परंतु सुजित फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल डबलने मात्र सुरुवात केली जाते. आपण पाहतो एक सावध सुरुवात करत असताना चेतन पहिल्या षटकाचा खेळ संपतो, जिथे पहिल्या षटकाचा खेळ अखेर धावा जाऊन पोहोचतात. 13 धावा एक गडी बाद अशी स्थिती. आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी असेल. या 3 षटकांचा खेळ कुठल्या रीतीने रंगला जाईल तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अर्थात गोलंदाज राजेश ठाकूर. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर थोडेसे नाराज असतील, परंतु आता मागे काय झालं हे विसरत तर नाविन्यपूर्ण काहीतरी चांगलं करावं लागेल आणि गोलंदाजी मार्कवर आता येत आहेत. यावेळी चेतन यांच्या माध्यमातून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका इथे मात्र सक्सेस होत नाहीये. चेंडू मात्र स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू राहिला. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि जिथे आतापर्यंत 13 धावा एक गडी बाद अशी स्थिती. बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो आर्यन फायटर. तर जाऊया मॅच कडे, जिथे 13 धावा धावफलकातील लागल्या जातात. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. चेतन यांना मात्र चेंडू डॉट मिळत आहेत. आता जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ आहे. इथून तुम्हाला जलद गतीने झपाट्याने मात्र वेग वाढवावा लागेल, कारण 4 षटकं म्हटलं की थोडंसं फास्ट क्रिकेट बघायला मिळतं. टेनिस क्रिकेटला मात्र एक सुवर्णाचे दिवस आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटला सध्या जास्तीत जास्त चर्चेत असणारा क्रिकेटचा खेळ कुठला, तर आज टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. याच टेनिस क्रिकेटने मात्र जगभरात उत्तुंग भरारी घेतली. नवे नवे भारताच्या बाहेर आपण पाहतोय शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत मात्र या खेळाने प्रवास केला. इंडिया पाकिस्तान टेनिस बँडची देखील स्पर्धा बघायला मिळाली. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या माध्यमातून भारताचं नेतृत्व पाहायला मिळालं आणि त्यानंतर अगदी त्याच टॉपेबुक स्टाईल कृष्णा सातपुते टॉपेबुक स्टाईल फटका खेळलाय. चेतनच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. 3 चेंडू आणि 19 धावा फलकावरती. 3 चेंडू आणि 19 धावा फलकावरती लागल्या जातात. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर राजेश तयार. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेटचा शतरक्षक पुढे सरसावला आहे. तिथे मात्र धावसंख्या 1 परिपूर्ण होईल. अगदी मात्र पडतात जडतात, परंतु संघासाठी पुन्हा एकदा उभं राहावं लागतंय. धावसंख्या 2 मिळतील आणि या धावसंख्या 2 ने 21 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडूचा खेळ झाला फेकून आतापर्यंत 4. आणखीन 2 चेंडू येणं बाकी असतील. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल नंबर 2 या सामन्यातला विजय संघ पुन्हा एकदा आपण पाहतोय सद्गुरू 11 या संघासमोर उभा राहील. कुठला संघ मात्र असेल जो मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फायनलचं तिकीट ज्यांना मिळेल. 4 चेंडू आणि 21 धावा एक गडी बाद अशी स्थिती आर्यन फायटर या संघाची पाहायला मिळते. जर याच रन रेटने तुम्ही गेलात तर प्रोजेक्टेड स्कोर 31 धावा या मात्र पोहोचू शकतात. यावेळी जिग्नेश मात्र आपल्याला पाहायला मिळाले, जिथून सिंगल मिळाली धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच फलकावरती जर आपण पाहिली तर आतापर्यंत
22 ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा आणि अगदी शेवटचा चेंडू हा मात्र या षटकातला असेल. 22 एक गडी बाद अशी स्थिती. फलंदाजी मार्कवर खूप वेळानंतर आता पुन्हा एकदा सुजित आलेत. फलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. फलवट टप्प्याचा चेंडू अगदी फलंदाजांना रीड करून गोलंदाजी हाताळतात आणि ही गोलंदाजी खूप महत्वपूर्ण राहिलंय. षटक क्रमांक आपण पाहतोय 2चा खेळ देखील संपला, जिथे मात्र आपण पाहतोय या 23 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि उर्वरित आता 2 षटकं येणं बाकी असतील. या 2 षटकांचा खेळ कुठल्या रीतीने केला जाईल हे सांगण्यासाठी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीला. यस डीजे. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रमाकांत पाटील. 23 धावा धावफलकावरती. भरपूर अनुभव रमाकांत पाटील यांच्याकडे आहेत. यावेळेस मात्र पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळला. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला. तिथून एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात. 22च्या संख्येत मनीष केणी आम्हाला पोहोचवतात. 24 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. सेमीफायनल नंबर 2चा मॅच. अतिशय चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, जिथे 2 फलंदाज धावा शोधण्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न करतात, तर एका बाजूला गोलंदाज कंजूस गोलंदाजी कशी करता येईल याच्याकडे मात्र त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलंय. गोलंदाज तयार. यावेळेस पाडल स्वीप करायचा होता. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन मधून निघून जाईल का सरळ सीमा पलीकडे. या अगदी मात्र नशिबानं साथ दिली. 22च्या स्वरूपातून मात्र आलेला हा चौकार आणि या 4 धावांनी मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल 28 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. थँक्यू सो मच. 2 चेंडू आणि 28 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्कवर रमाकांत तयार. तर फलंदाजी मार्कवर आपण पाहतो चेतन हे मात्र मैदानाच्या आतमध्ये. चेंडू क्रमांक 3 यावेळेस ऑन साईडला खेळलाय. तिथे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण झालंय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती उठून मात्र मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 पोहोचतात. त्या म्हणजेच 30 आतापर्यंत आणि चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजे 2.3. अर्थात तिसऱ्या षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ रमाकांत यांनी पूर्ण केलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून हाताळली गेली. येणारे आणखीन चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडू बाकी आहेत. यावेळीचा चेंडू देखील चांगला राहिलाय. अतिशय चांगल्या रीतीने पंचांनी मात्र 2 हात अवांतर समांतर केलेत. खऱ्या अर्थानं वाईट चेंडूची मात्र हाताळण झाली. टप्पा चांगला होता, परंतु लाईन देखील तेवढीच चांगली असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे योग्य वेग नसला चालेल, तुमच्याकडे चांगली लाईन और लेंथ असणं गरजेचं आहे आणि ती जर नसेल तर मात्र मग ते दिशाचे फटके तो पडेंगे फटके असं म्हटलं जातं. तर तीच भूमिका मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेतन थोडासा आगळा वेगळा स्टान्स घेऊन उभा आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळी जर आपण पाहिलं तर लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. तिथून क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूला मात्र फेकून दिले चेतन यांच्या माध्यमातून. आलाय दर्जेदार चौकार आणि या 4 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकतायत म्हणजे 35-35. थँक्यू सो मच. तर गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा रमाकांत 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगदी जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या 4थ्या षटकातला. सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यातला विजयी संघ तुम्हाला अगदी फायनलच्या मॅच मध्ये बघायला मिळेल आणि फायनलची मॅच जशी मात्र सुरुवात होईल खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीने मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा खेचल्या जातील त्या फायनलच्या मॅच कडे. यावेळेस मात्र चेंडू बऱ्याच काळाव्यात स्वतः रमाकांत मात्र खाली येत आहेत आणि अतिशय चांगला झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज बॅक टू द आउट गॉन.
थँक्यू सो मच. यावेळेस मात्र अभिजित गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक चिमुकली मात्र एक सुंदर डान्स मात्र तिच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहे. अगदी शेवटचा चेंडू रमाकांत पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्यांनी 7 धावा खर्च केल्यात आणि अगदी शेवटचा चेंडू अभिजित नवीन फलंदाज यावेळेस डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. जिग्नेश म्हात्रे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण मात्र झालंय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतील का? तर 2-3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्त अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35. या धावसंख्येवरती 36 धावा माफ करा. 36 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. धन्यवाद. थँक्यू सो मच. मार्कवर नील आपण पाहतोय. अभिजित स्ट्रायकिंग एंडला असेल आणि या स्ट्रायकिंग एंडला अभिजित असताना नीलचा मात्र पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळला आहे. सिंगल मात्र मिळाली आणि आता सुजितला स्ट्राईक करणं ही मात्र गरजेची भूमिका असेल कारण धावसंख्या मागच्या षटकात कुठेतरी अंकुश लागला गेला. धावा धावून पोहोचतात त्या म्हणजे 37 वरती. येणारे आणखीन चेंडू मात्र या पहिल्या इनिंगचे 5 बाकी. सेमीफायनल नंबर 2 चा थरार. एका बाजूला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आर्यन फायटर यांनी नाणेफेक जिंकला आणि दावा मांडला की आम्ही प्रथमतः इथून बॅटिंग करणार आणि बॅटिंग करत असताना धावसंख्या आता 37 पर्यंत पोहोचली जात आहेत. क्वालिफायर नंबर 2 चा मॅच. इथून जर जिंकताय तर मात्र फायनल मध्ये प्रवेश आणि इथून जर हरताय तर मात्र इथूनचा प्रवास तुमचा थांबलाय म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय जेल अगदी शेवटच्या क्षणी सुटलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर दुसरीच्या प्रयत्नात इथे 2 धावा देखील अगदी मेहनतींची पराकाष्ठा घ्यावी लागली आणि 2 धावा मात्र मिळाल्या. या 2 धावा मिळाल्यानंतर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 39. अतिशय चांगल्या बाटल मैदानाच्या आतमध्ये. माकुडसार प्रीमियर लीग 2024 मध्ये सुपर ओव्हर देखील तुम्हाला बघायला मिळाली. सुपर ओव्हर देखील कमालीची राहिली. तदनंतर आता जर पाहिलं तर अतिशय चांगला चेंडू अगदी मात्र आपण पाहतो शफल झाला होता. तिन्ही यष्टांना सोडून मात्र चेंडूला मात्र बाहेरून अगदी खेचायचं होतं. तर प्रत्येक विकेटसाठी नीलच्या रॉयल ब्रदर्स ग्रुप यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि कौशिक पाटील यांच्याकडून जर आपण पाहिलं तर हॅट्रिक साठी 200 रुपये. यावेळेस मात्र हा चेंडू देखील अतिशय चांगल्या रीतीने हाताळला आहे. चांगली गोलंदाजी मात्र नीलची झालाय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ मात्र ज्याच्या माध्यमातून पूर्ण झालाय. आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा खर्च केला ज्याने 3 आणि धावसंख्या 39 वरती पाहायला मिळतात. षटकारासाठी टिनूभाई यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 500 रुपये. इथे मात्र षटकार येईल का? अगदी हात पॅकरचा चेंडू होता आणि एकंदरीत आपण पाहतो या चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय. चेंडू मात्र निघून जातो सरळ सीमा पलीकडे. हर्षद घरत यांचा मात्र सुंदर कॅमेरा वर्क. अगदी चेंडू तुमच्या स्क्रीनवर मोबाईलवरती अगदी जवळ येतोय की काय हे मात्र बघायला मिळालं आणि एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे फलकावरती आता जर आपण पाहिल्या तर धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 43. लास्ट बॉल असेल. धन्यवाद डीजे. अगदी शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला आणि या शेवटच्या चेंडूचा आस्वाद कुठल्या रीतीने घेताय हे देखील तेवढंच महत्वाची भूमिका. गोलंदाजी मार्कवर तयार आणि फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय सुजित. 10 चेंडू आणि 17 धावा. एका विकेटला 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळी ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू कार्पेटला रोल करत मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. सिंगल परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न रमाकांत पाटील या यष्टीरक्षक आहेत परंतु इझिली डन. 2 धावा मिळाल्या. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 45 आणि 46 धावा जमवायच्या आहेत. या 46 धावा कशा जमवल्या जातील दुसऱ्या डावात हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर करूया हलका बदल. ऐकूया पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज अजित पाटील सरांचा. एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. आणि या तात्याबाई यांचा ग्रुप देखील इथे आलेला आहे
आणि संध्याकाळच्या सत्रात जे मात्र चेंडू जिथे जातात तात्या बॉईज कुठे कुठे असेल त्यांनी आता लाईनचा ताबा घ्या आणि तिथे मात्र चेंडू मैदानाच्या आतमधले जे बाहेर जातात ते आणून द्यायचे आहेत. चला मॅच चालू होईल तेव्हा अजित पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. येस थँक्यू. 46 टार्गेट 46वा या ठिकाणी बघायला मिळतात. चला ओपनिंग पेअर इथून मात्र अजूनही मेगा फायनल आपल्याला खेळायची आहे. चला बॉल द्यायचा आहे नवीन बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये. 46 धावांचं टार्गेट हर्षल आणि त्यांच्या समवेत आपण बघतायत ओपनिंग साठी दाखल होत आहेत. न्यूमॅन 46वा. चला विनंती आहे ओपनिंग पेअर. चला हर्षल तयार आहेत हर्षलच्या समवेत. चला फील्ड अरेंज करून घ्या आर्यन फायटर. ओपनिंग पेअर रमाकांत सर आणि हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मागची एक अप्रतिम मॅच आपण बघितली सुपर ओव्हर. त्यानंतर पुनश्च एकदा टफ मॅच. तोच किंग्स ऑफ माकुंसार संघाची ओपनिंग पेअर मैदानाकडे जाताना 46 धावांचं टार्गेट. बॉल पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला ओपनिंग पेअर थोडीशी घाई करा अजून. याच्यानंतर आपल्याला फायनल खेळवायची आहे. प्राइस सेरेमनी अजून शेष आहे. प्राइस डिस्ट्रीब्युशनला थोडस वेळ जाईल. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर रमाकांत आणि हर्षल एका बाजूने अनुभव प्रचंड आहे आणि दुसऱ्या बाजूने युवा खेळाडू मिस्टर हर्षल. एक चांगलं कॉन्सन्ट्रेशन आपण बघतायत. सर्वांच्या नजरा या आकर्षक ट्रॉफीकडे आहेत. कुठली ट्रॉफी उचलायची आहे हे अजून ठरणं शेष आहे. 46 धावांचं टार्गेट स्वप्न घेऊन ओपनिंग पेअर एका बाजूने हर्षल दुसऱ्या बाजूने रमाकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि टिनू आमच्या समोर इथे मॅचला स्टार्ट करा. गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील दाखल झालाय. पंच दर्शवताना मॅच इज ऑन, गेम इज ऑन. बोथ टीम बेस्ट ऑफ लक. वळूया आपण मॅच कडे. काफी बड़ा मैच, सेमीफाइनल का एक बड़ा मुकाबला. 46 रनों का लक्ष्य नेत्रों में लिए हर्षल एक तरफ है, दूसरी तरफ रमाकांत और उसको रोकने के लिए तैयार गेंदबाजी के लिए स्वप्निल. पहली गेंद कमेंट्री स्टूडियो की तरफ. वंस बाउंड सीमा रेखा के बाहर, इरादा पक्का और यह आया एक चौका. हेस्टिस है. येस थँक यू. जर स्वप्नील या ठिकाणी विकेट घेत आहेत हर्षल यांची तर रुपेश भाऊंकडनं मिळतील 200 रुपयाचं पारितोषिक. काफी बड़ा मुकाबला, काफी बड़ी जद्दोजहद, बेहतरीन कशमकश. माकुंसार का एक बेहतरीन आभा बंडल और चलता हुआ सेमीफाइनल का एक बड़ा मैच. इस बार तैयार एक बार फिर स्वप्निल हमसे दूर जाते हुए राइट आर्म ओवर द विकेट. सामने हर्षल. इस बार बहुत ही बढ़िया लॉन्ग द कारपेट गेंद को बैकवर्ड टच कर ले रीजन से खेलते हुए सीमा रेखा के पार हर्षल के बल्ले से आता हुआ बैक टू बैक दूसरा अप्रतिम 4 रन. इस बीच
चार लगातार बैक टू बैक 2 चौके जरूर है। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन। काफी लाजवाब बल्लेबाजी मिस्टर हर्षल की। स्वप्निल का स्वागत किया 2 बड़े शॉट के साथ में। इस बीच तीसरी गेंद लेके एक बार फिर राइट आर्म ओवर द विकेट। इस बार उड़ाती है लेफ्ट नेट कट कवर रीजन से इस समय गेंद आती हुई बैक टू बैक तीसरा एक लाजवाब चौका। थैंक यू। 3 लगातार बाउंड्री। स्कोर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। सेमीफाइनल के जैसा खेला जा रहा है। मैदान के हर कोने में हर्षल अपने ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर ताकत दहशत पूरी तरह से दिखाते हुए क्या शॉट खेला है। यहाँ पर विकेट कीपिंग क्लोज रखे गए हैं। चेतन ने यहाँ पर थोड़ा सा आगाज किया है कि आपको नजदीक आके रुकना है विकेटों के पीछे। इस बार लॉन्ग लेग में नहीं रोक पाएंगे गेंद को। गेंद जाएगी इस ओवर का ये चौथा लाजवाब चौका। बड़ा शॉट। थैंक यू। 4 में 4 चौके आए हैं और 2 अगर आते हैं तो रुपेश भाई 200 रुपए का इनामी राशि देंगे आपको। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर बचे हुए 20 गेंदें हैं। अब 30 की दरकार। इस पिच देखना है। इस ओवर की 5वीं गेंद। इस बार शपल के गेंद को खेलना चाहते थे। सिंगल जरूर मिलेगी। अच्छी कमबैकिंग स्वप्निल के द्वारा। बाई की सिंगल से स्कोर 17 के ऊपर पहुंचता हुआ। बची हुई यहां से 19 गेंदें शेष है और रसीद के लिए 29 रनों की अभी भी दरकार है। मैच इज ऑन। काफी रोचक मैच है, काफी दिलचस्प मैच है। अगली गेंद इस बार स्टीयर किया। बहुत ही बढ़िया पॉइंट रीजन में सिंगल नहीं रोक पाएंगे। सिंगल कंप्लीट। पहला ओवर भी कंप्लीट। एंड ऑफ द फ्रेश ओवर। 18 रन विदाउट लॉस। 18 ball remaining and 28 run required to win. Good battle. Come on, DJ. Yes, sir. Thank you. थोड़ी सी इंजरी जरूर हम दिख रहे हैं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. गुड स्टार्ट म्हणायला हरकत नाहीये. किंग्स ऑफ माकुणसार. येस, थोडीशी इंजरी बॅट्समनला झाली, त्याच्यामुळे फिल्डिंग आपण सजून सांगायला तर नक्कीच थोडीशी इंजरी जाणवते फलंदाजाला. अतिशय अप्रतिम असा परिसर आपण बघतायत मैदानाच्या चौकाला मिळतोय. समोर उंच उंच अशा पर्वत रांगा, डोंगर रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर MSFचं एक सुंदर सकल असं मैदान. अतिशय सुंदर असं या स्पर्धेचं नियोजन. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. तिथे मात्र सेकंड सेमीफायनल आपण बघतायत. आलेल्या सेकंड सेमीफायनलच्या मॅचचा आनंद घेणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांना पुनश्च एकदा मानाचा मुद्रा आणि युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह टेलिकास्ट बघतायत त्यांचंही आम्ही या ठिकाणी MSFच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मनीष ठाकूर सरांची मेहनत आणि त्यांना मिळणारी संपूर्ण साथ खऱ्या अर्थाने एक अतिशय अप्रतिम असं ही क्रीडा नगरी सजवली गेली आहे. एक अप्रतिम टुर्नामेंट आपण बघू शकाल. अजूनही आपल्याला मेगा फायनल खेळायची आणि इथून मात्र 28चं इक्वेशन आहे. येणारे 18 अतिशय सुंदर आहे. आणि आज जो त्याने आवाज दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांना स्पेशली थँक्स म्हणेन. त्यासाठी आमचे जे डीजे मास्टर आहेत, डीजे ऑपरेटर आहेत, प्रतीक भोईर आणि राज भोईर, आय एम रिअली थँक्स. कारण असा आवाज असणं म्हणजे नक्कीच बोलण्याची जी मजा वेगळी आहे. बघूया, थोडीशी इंजरी हर्षल यांना जाणवते, परंतु ते
रिकवर होऊन खेळतील का हा एक प्रश्न आहे. त्यावेळेस स्कोअर कार्ड वरती 18 आणि हर्षल मात्र पुनश तयार होत आहेत. 18 रन्स विदाउट लॉस आपण बघतायत. एक अप्रतिम असा संघर्ष MSF च्या भविष्य प्रांगणामध्ये माकुंस स्पोर्ट्स फाउंडेशन ऑर्गनाइज बाय MPL सीझन. आणि एका बाजूने सर्व आमचे जे युवा खेळाडू आपण बघतायत येणाऱ्या काळामध्ये आमचे भावेश असतील. नक्कीच सर्वांसाठी खुश खबर असेल जी आम्ही या षटकामध्ये तुम्हाला देऊ. तुर्तास वळू आपण संजय वर्तकच्या गोलंदाजीकडे. पुढच्या शनिवारपासून आपण इथे आडव्या बॅटने चेंडूला तोडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे आणि अप्रतिम झेल घेत रमाकांतच्या खेळीला लागतायत. फुल स्टॉप पूर्ण विराम आपण शनिवारपासून या ठिकाणी MSF अकॅडमी ला पुनश्च नव्या जोमाने प्रारंभ करत आहोत सीझन. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकाल. डीजे नका डीजे थँक्यू. MSF अकॅडमी सीझनची आपण येत्या शनिवारपासून प्रारंभ करतोय. अंडर 16चा आपण कॅम्प सुद्धा या ठिकाणी आयोजित करणार आहोत. MCA चा कॅम्प आपल्या या भव्य मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. तर एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आपल्या जवळच एक भव्य दिव्य क्रीडा नगरी आणि त्याच्यानंतर MCA चा अंडर 16चा एक सुंदरसा कॅम्प इंडोर ग्राउंड सुद्धा आपल्यासाठी तयार होतोय. प्रशंसा करावी लागेल मनीष ठाकूर सर आपली आणि आपल्या संपूर्ण अंटायर टीमची. भल्याना जे जमत नाही ते मात्र तुम्ही ह्या अप्रतिम अशा मैदानामध्ये करून दाखवलंय. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. आपल्याकडे आपण बघतायत अतिशय सुंदर अशी क्रीडा नगरी. आता न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये राजेश. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 18. गोलंदाजी ट्रॅक वरती संजय वर्तक. इथे मात्र शरीराला वेध घेणारी अशी गोलंदाजी आहे. 28 ची गरज आहे 16 मध्ये. हर्षलने अप्रतिम 60 दिलाय परंतु तो नॉनसाकीन कडे आणि रमाकांत एक भरोसेचा फलंदाज महत्वाच्या क्षणामध्ये मात्र बॅक टू द पॅव्हिलियन कडे आलाय. न्यूमॅन राजेश कडनं भरपूर अपेक्षा आहेत परंतु क्रिकेट अपेक्षेने नाही तर तुमच्या कॉन्सन्ट्रेशनने खेळलं जातं, कौशल्याने खेळलं जातं, तुमच्या एकात्मतेने आणि तुमच्या स्ट्रॅटेजीने ते मात्र पूर्णतः आपल्या बाजूने फिरवलं जात आहे. इथे लास्ट केलाय एरियल टूट हवाई फायर आणि राजेशच्या बॅटमधनं येतोय अप्रतिम षटकार. येस थँक्यू. धावसंख्या मात्र पोहोचली ती 24 वरती. राजेशांच्या बॅटमधनं लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडूला पाठवलंय आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांच्या अभिवादनासाठी षटकार. आडव्या बॅटने या वेळेला खेळण्याचा प्रयत्न. संजय कम बॅकिंग करतायत. 24 झाले आहेत, 22 बनवायचे आहेत. येणारे चेंडू जर आपण काउंट केले तर आहेत तुमच्याकडे 14. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती आहे. मॅच अजूनही रोचक रोमांचक परिस्थितीचा आगाज एक आकर्षणाचं केंद्रबिंदू बनत आहे कारण ही मॅच सेकंड क्वालिफायर सेकंड फायनल आहे. पुढचं चेंडू थून मात्र पंच म्हणतायत या सिटीचा वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी मिलेगा. जमी बंधा भी तो क्या वही जल भी मिलेगा. मत हो मायूस मत घबरा इन अंधेरों से मेरे दोस्त, इन्हीं रातों के दामन से तो सुनहरा कल भी निकलेगा. मॅच इज ऑन. इथे मात्र लॉंग ऑफला चेंडूला ड्राईव्ह केले मात्र तिथे चेतन एक मोठं नाव चांगली फिल्डिंग करताय. धावसंख्या 26 वर पोहोचले. आता 13-20चं इक्वेशन आहे. एक अप्रतिम मॅच. ढलती भी शाम किसके नाम हा एक प्रश्न आहे. इथून मात्र रोहिल भरपूर खुश आहे कारण मेगा फायनल मध्ये तो दाखल झालाय. त्याच्या चेहऱ्यावर तर स्मिता असे तुम्ही बघू शकतायत. त्याचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि संध्याकाळचा जश्न वेगळं असेल. पुढचा चेंडू
इथे मात्र ब्लॉक मध्ये मारा होता. संजय मात्र चेंडूवरती पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. एकदा परिपूर्ण केलंय आणि थोडस फंबल. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. धावसंख्या पोहोचली ती आता 28. येणारे चेंडू आहेत ते 12 आणि धावा बनवायच्या त्या 18. 12 चेंडू आणि 18ची गरज आहे. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभी आहे. कहते ना हंस तो मरते हुए गाता है, मोर तो नाचते हुए रोता है. जिंदगी का फंडा है बॉस. दुखों वाली रात नींद नहीं आती और सुखों वाली रात चैन से कौन सोता है. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो कभी संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता. 12 चेंडू आणि 18ची गरज आहे. अप्रतिम मॅच. बघूया सुजितला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर. तर एका बाजूने आपण बघतोय मिस्टर राजेश, मॅन इन गोल्डन फॉर्म, ज्याच्या बॅटिंगची ताकद बघितलंय. तर आपण सुजितच्या गोलंदाजीची नजाकत बघितलंय. चेंज ऑफ द पेस होता, लोअर फुल टॉस होता. एक धाव मात्र वेगानं परिपूर्ण केले. छतन वेगानं जातोय, परंतु हर्षल थोडासा इंजर्ड आहे. म्हणतोय एका धावेवरती समाधान मानावं लागेल आपल्याला. 11-17चं इक्वेशन. 11-17. पुनीत काय वाटते या मॅच बद्दल? सुजितचे हॅट्रिक घेत आहेत, तर 500 रुपये टिनू यांच्याकडनं मिळतील. ते त्यांच्याचकडे आहेत. बघूया. तयार वेळेला सुजित हॅट्रिक घ्या. सुजित आपण 500 रुपयाचे मालक बना. आशिष रुपये टिनू भाई. उलटा चेंडू. एक धाव परिपूर्ण. लेगबाईच्या रूपानं मनीसर संकेत देत आहेत. येणारे चेंडू 10 आणि धावा बनवायच्या त्या 16 आणि 3 षटकारांसाठी 200 रुपये. टिनूभाई मात्र आज पूर्णतः एन्जॉय करत आहेत माकुसर प्रीमियर लीग. तयार पुढचा चेंडू. ओ मिस टाइम. येस नो. ओ माय गॉड. झेल सुटला गेलाय आणि 2 धावा सुद्धा मिळत आहेत. आता येणारे चेंडू आपण बघूया. विकेटसाठी 100 रुपये आहेत सुजित यांच्यासाठी. आशिष उर्फ टिनू यांच्याकडनं. धावसंख्या झाली ती 32. 14ची गरज आहे 9 मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र झेल सुटलाय. दुसरी संधी. ओ माय गॉड. केतन मात्र या ठिकाणी थोडेसे इनबॅलन्स झालेले आहेत, परंतु उठतायत. वो कहते ना कोई नहीं देगा साथ तेरा, हर कोई खुद ही में मशगूल है. जिंदगी का एक ही उसूल है, तुझे गिरना भी खुद है, तुझे संभलना भी खुद है. मात्र स्वतःला सावरावं लागेल. ते मात्र धावा बघायला मिळत आहेत. 34. 12ची गरज आहे. बघूया. हॅट्रिक मारा. 500 रुपये घ्या. हॅट्रिक षटकार. आणि इथे ओव्हर द बॉलर शेड्यूल एक्झिक्यूट केलं गेलंय. संजय तिथे चांगली फिल्डिंग. असं वाटलं होतं संजयाना की वन्स बाउन्स पकडू, परंतु थोडासा चेंडू खाली राहिला आणि त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे म्हणून त्यांनी चेंडू पकडला. दुसरा कोणी असता दुसरी धाव गेली असती. आता मात्र धावा बनवायच्या त्या 7 चेंडू 11ची गरज आहे. पुढचा चेंडू. थोडा असा एक कलात्मक क्रिकेट. थोडेसे शब्द झाले. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडूला एक्झिक्यूट केलं. आणि आता 6 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 10. कमॉन डीजे. दहा 6 चेंडू 10ची गरज आहे. 36 झालेले आहेत. गोलंदाजीला मात्र बोलवलं गेलंय चेतनला. 6 चेंडू 10
धावांची गरज. 3 डॉट बॅक टू बॅक. 100 रुपये गोलंदाजाला. आशिष उर्फ टिनू यांच्याकडनं. 6 चेंडू 10 ची गरज आहे. इथून मात्र एक अप्रतिम बॅटल बघायला मिळतंय. फिल्डिंग डिस्ट्रिक्शन आपण बघू शकाल. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ अँड लॉंग ऑफ, लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ अशी फिल्डिंग आहे. ऑफ साईडचं सर्व सर्कल मध्ये बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आणि इथे पहिला डॉट बॉल. 5 मध्ये 10 हवे आहेत. 5 चेंडू 10 धावांची गरज. पुढचा चेंडू तयार आहे वेळेला हर्षल. इथे मात्र ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय आणि तिथे थोडीशी फंबल. तद्वर दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि 2 धावा परिपूर्ण. 4 मध्ये आता 8 हवे आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 38. टिनू भाईकडनं चेतनला विकेटसाठी 100 रुपये. बघूया 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अप्रतिम. यावेळेला मात्र लाऊड अपील फेटाळला गेला. 1 धाव परिपूर्ण केले. आता 3 मध्ये 7 हवे आहेत आणि टिनू आशिष आणि थोडासा भाव वाढवलेला आहे. आता षटकार मारा 200 रुपये. 3 चेंडू 7 ची गरज आहे. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू बघूया. 3 मध्ये 7 ची गरज आहे. ही पण मॅच सुपर ओव्हर होईल का हे मात्र आता सर्व क्रीडा रसिक वर्गांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राजेश वेगवान चेंडू डॉट बॉल. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणखीन भाव वाढत आहे. टिनू यांच्याकडनं षटकार मारा आणि 300 रुपये कमवा. बघूया. 2 चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. हो अस्मानी टोला षटकार. थँक्यू. स्कोर इकडे मात्र स्कोर लेवल झालेला आहे. बघूया. अंतिम चेंडूवरती एका धावेची गरज आहे. अतिशय अप्रतिम शॉट राजेशांच्या बॅट मधून आलाय. षटकार. आपण बघताय आपल्याला शेवटच्या चेंडूवरती आता एका धावेची गरज आहे. जर आली नाही तर मॅच सुपर ओव्हर कडे पुनश्च जाईल. वन रन मोर टू विन. लास्ट बॉल टू गो. अतिशय अप्रतिम मॅच. युट्यूबच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक श्रोते आमच्यासोबत जोडले गेले तेही एन्जॉय करतायत. विनिंग षटकारांसाठी 100 रुपये असेल षटकार आला तर. अजूनही एक मॅच आहे आणि आयोजकांनी फायनल मॅच किती षटकांची खेळवायची ते ठरवायचं आहे. आयोजकांनी शेवटची मॅच किती षटकांची खेळवायची ते ठरवा. विनंती असेल कारण सूर्य अस्ताला गेलाय. बघूया. एका धावेची गरज आहे. राजेशने षटकार मारला आणि कमबॅकिंग केलंय. किंग्स ऑफ माखुनसार.
किंग्स ऑफ माकुंसार की चला थोडीशी घाई करा. आर्यन फायटर पुढचा चेंडू आणि इथे व्हाईट बॉल. डीजे 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 चला चला टॉस करण्यासाठी या. टॉस 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 करण्यासाठी या. नंतर आपण एन्जॉय करूया. तर नक्कीच या ठिकाणी या. राजेश